नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आनंदी या मालिकेचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला आरती आनंदीला म्हणत असते की आनंदी अगं झोपू नकोस, उठ जागी राहा. तरी पण इकडे आनंदीचं चाललंय माझी व्रत, माझी पूजा. अजूनही ग्लानीत ती तीच गोष्ट म्हणते आणि सगळेजण आता त्या गोष्टीचा विचार करतायत. आनंदी म्हणते मला मला पूजा करायची आहे, असं एकदम तिचं ग्लानीत बडबडणं सुरू आहे. आरती तिला जागं ठेवायचा प्रयत्न करते. तर बाबा मी आलोच असं म्हणत युगंधर फोन लावायला जातो आणि म्हणतो, हा शिर्के, अरे काय झालं, कुठवर पोहोचलाय तुम्ही? अरे तटलंय कशात? ते नॅशनल मेडिकलमध्ये मिळत नसेल तर दुसऱ्या कुठल्या तरी मोठ्या मेडिकल शॉपमध्ये बघा. हे बघा मला कारण नको आहेत. आनंदीची तब्येत खालावत चालली आहे इथे. बरं हे बघा तुम्ही, पृथ्वी कुठे आहे असं इथे विचारतात युगंधर आणि म्हणतात त्याला विचारा ना मग. तर काय असं म्हटलं तर अजून 1 तास लागेल, म्हणजे औषधं मिळायला अजून 1 तास लागेल असं वाटतंय त्यांना. आणि ठीक आहे या लवकर असं म्हणत आता युगंधर फोन ठेवतायत. एकंदरीत वातावरण खूप टेन्शनचं झालेलं आहे. इकडे आरती हाक मारते, नर्स नर्स. आता नर्स पण धावत धावत येत आहेत. आरती म्हणते बघा ना, अहो आनंदी थरथरायला लागली, बघा काय होतंय. तर आनंदी अशी ना खूपच थरथरते. नर्स पण आलेले आहेत आता आणि सगळ्यांना टेन्शन आलंय त्या आनंदीची अवस्था बघून. नर्स येत आहेत धावत आणि मग तिचा ताप वगैरे चेक करतायत. बाकी सगळ्यांना मात्र भरपूर टेन्शन आलंय की काय होईल. आबा पण हाका मारतायत, आनंदी आनंदी. नर्स म्हणतायत अरे बापरे, यांचा ताप खूपच वाढत चाललाय, औषध यायला अजून किती वेळ लागणार आहे असा प्रश्न इकडे नर्सने विचारलाय. तर युगंधर म्हणतात येत आहेत वाटेतच आहेत, पण तासभर लागेल कारण की ते ट्रॅफिक जाम मध्ये अडकलेत, पण येतीलच. नर्स म्हणते जेवढ्या लवकरात लवकर येतील तेवढ्या लवकरात लवकर इथे औषधं आणा असं सांगते. आणि इकडे आनंदीला तर मात्र ताप आलाय, थरथरते ती, खूपच टेन्शनचा आहे. तर आता तास कसा काढायचा, माझी पोरगी डोळ्यात देखत असं, म्हणजे काहीतरी करा मालक साहेब, काहीतरी करा मालक साहेब असं म्हणत इथे अण्णा रडायला लागतात. तर होईल सगळं ठीक असं इथे आश्वासन मालक साहेब देतात. तरी सुद्धा इथे आनंदीचं चाललंय माझी पूजा, माझं व्रत असं सगळं चाललंय. आणि हे सगळं ऐकून इकडे मालक साहेब असे बघत राहिलेत. आरती अशी ना हातबल अशी होऊन बघतीये आनंदीकडे. आणि शिल्पाचं मात्र या सगळ्यात काहीतरी वेगळं चाललंय. आबा म्हणतात जाऊ देत ती वटपौर्णिमा, काय अडत नाहीये, तुझ्या जीवापेक्षा एवढी मोठीशी अवस्था झालीये, मरणाच्या दारात उभी आहेस तू आणि तुला व्रताची पडली अजून, अशा सगळ्या शब्दामध्ये त्या आबा ओरडतायत आनंदीला. बाकी सगळे पण डोळे मिटून बसलेत. आणि का त्रास करून घेतेस तू स्वतःला असं इथे आबा विचारतायत. आनंदीला आता पांघरून वगैरे घालतात, परत थंडी वाजू नये, ताप भरू नये जास्त, याच्यासाठी तिला जागं ठेवायचा वगैरे प्रयत्न करतात. पण या सगळ्या गडबडीत मात्र युगंधर मात्र एकटाच इकडे खाली आलाय. आणि नेमकं त्याच्या मनामध्ये काय चाललंय, म्हणजे मालक साहेबांच्या मनामध्ये काय चाललंय हे काय आपल्याला कळून येत नाहीये. आणि त्यांना एक प्रसंग आठवतोय, तो समिधा जिवंत असतानाचा प्रसंग आठवतोय. बघूया काय प्रसंग आहे तो. हा कसला वेडेपणा, कसला अट्टहास चाललाय तुझा. हे बघ या उपास-तापास करण्याची काही गरज नाहीये. डॉक्टरनी सांगितलंय ना की हे उपास-तापास करायचे नाहीत, खाऊन घे सगळं असं म्हणत ना मालक साहेब समजावत असतात. आणि का ऐकत नाहीयेस तू माझं असं समिधाला, म्हणजे त्यांच्या पहिल्या बायकोला विचारत असतात. तर ती म्हणते तुम्हाला नाही कळायचं ते, तुमच्यासाठी हा फक्त पाण्याचा थेंब न घेण्याचा उपवास असेल, पण एका सुवासिनीसाठी, एका पत्नीसाठी, तिच्या नवऱ्यासाठी ही केलेली प्रार्थना आहे. आणि एक गोष्ट सांगू का हो तुम्हाला, आपला खरा आनंद हा दुसऱ्याच्या आनंदातच लपलेला असतो. इतरांच्या इच्छा पूर्ण करण्यात, दुसऱ्यांच्या सुखात आपलं सुख शोधण्यातच खरं समाधान असतं. आणि काय आहे ना, समोरच्याला शांतता मिळाली ना की मग आपल्याला आपसुकच सुख मिळतं. त्यामुळे तुम्ही माझं ऐका, की मला ना नका ना तुम्ही अडवू, मला हा उपवास करू दे, प्लीज करू दे असं म्हणत समिधा समजवत काढत असते. तुम्हाला माझी शपथ आहे असं म्हणत असते. आणि हा जो काही सगळा प्रसंग पूर्वी घडून गेलेला आहे, तो प्रसंग इकडे मालक साहेबांना म्हणजेच युगंधरला जशाचा तसा इथे आठवतोय आता. आणि तो प्रसंग आठवल्यानंतर ते एका वेगळ्याच विचारात पडतात. आणि आता डॉक्टरांना हाक मारतायत सगळे आतमध्ये. डॉक्टर बघा ना जरा काय झालं ते, डॉक्टर प्लीज काहीतरी करा असं आबा आणि आरती म्हणतायत. किती वेळ झाला, काहीतरी करा प्लीज. तर हे बघा मी तुमच्या पाया पडतो, वाचवा माझ्या पोरीला. पण डॉक्टर म्हणतात हे बघा, जोपर्यंत औषधं मिळू शकत नाही तोपर्यंत आम्ही पुढची ट्रीटमेंट काही करू शकत नाही, त्यामुळे औषधं आली की लवकरात लवकर आम्हाला कळवा असं म्हणत डॉक्टर मॅडम तिथून निघून जातात. पण तरी सुद्धा इथे ना आनंदीचं अजून तेच ग्लानीत बडबडणं सुरू आहे.
माझी पूजा, माझी वटपौर्णिमा, माझं व्रत हेच सगळं तिचं बडबडणं चालू आहे. तर आबा म्हणतायत, "अगं तुझं मन अजून त्या व्रतातच अडकलंय ना, नाही होणार आहे हे व्रत पूर्ण." असं इकडे आबा एकदम चिडून म्हणतात आणि म्हणतात, "विसरून जा तू." तर प्रेक्षकांनो आता तेवढ्यात मालक साहेब म्हणजेच युगंधर आत आलाय आणि म्हणतो, "मी करीन हे व्रत पूर्ण." आणि मग सगळेजण त्याच्याकडे असे बघायला लागतात आणि हा युगंधरचा स्टँड बघा कसा आहे तो. तुम्हाला पण हा स्टँड आवडेल, मला पण आवडलाय. बघा युगंधर पुढे किती छान समजावतोय आणि काय-काय म्हणतोय ते. जेव्हा युगंधर म्हणतात, की "मी करीन हे व्रत पूर्ण," तेव्हा प्रत्येकजण त्यांच्याकडे असं शॉक लागल्यासारखं बघतायत. मितालीला मात्र प्रश्न पडलाय, की आनंदीसाठी बाबा का हे व्रत पूर्ण करतायत? शिल्पा आत्या गप्प राहिली ती कसली? ती म्हणते आणि म्हणते, "तू काय बोलतोयस? तुझं तुला तरी कळतंय का? कसं शक्य आहे?" असं म्हणत इथे ओरडत असते. तर "सगळं काही शक्य आहे ताई," असं युगंधर त्यांना ठामपणे उत्तर देतो. आता आरती वगैरे पण कसे बघतायत बघा. आनंदीच्या जीवापेक्षा काही व्रत मोठं नाहीये असं इथे ना युगंधर साहेब म्हणतायत म्हणजे मालक साहेब म्हणतायत आणि प्रत्येक जण असे बघतायत. युगंधर पुढे म्हणतो, "तिचं वटपौर्णिमेचं व्रत जे काही आहे ते मी पूर्ण करेन," असं परत एकदा ठामपणे सांगतात ते. शिल्पा तरी पण म्हणत असते, "युगंधर तुला कळत नाहीये तू काय बोलतोयस ते. अरे हे सवाष्णीचं व्रत आहे. तू हिच्यासाठी उपवास करणार? कोण आहे ही आपली?" असं म्हणत शिल्पा इथे प्रश्नांचा भडीमार करत असते, पण तरीसुद्धा मालक साहेब म्हणतात, "मी निर्णय घेतलाय ताई," असं म्हणून ठामपणे आपलं जे काही उत्तर आहे ते देतात इथे. तर आरती म्हणते, "आनंदी अगं ऐकलंस का? तुझं व्रत आहे वटपौर्णिमेचं आहे ना, ते मालक साहेब करणार आहेत." आजी पण इकडे बघतायत असं आनंदीकडे बघून, की आता तरी आनंदी उठेल. आरती म्हणतीये, "आनंदी अगं आता तरी उठशील ना? अगं बोल ना गं आमच्याशी. आनंदी बोल ना गं." पण तेवढ्यातच युगंधर परत म्हणतो, की असंही सकाळपासून जी काही धावपळ चालली आहे, तर त्या धावपळीमुळे पोटामध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा गेला नाहीये किंवा अन्न सुद्धा खाल्लं गेलं नाहीये. त्यामुळे उपासाचे जे काही नियम असतात, ते जे काही नियम आहेत, ते सुद्धा पूर्ण झालेले आहेत माझे. आणि माई तुम्ही पूजा कशी करायची ते सांगा मला. तर माई म्हणतात, "हो, मी सगळं सांगते तुला." तरीसुद्धा शिल्पा म्हणत असते, "युगंधर अरे." पण तोपर्यंत माई म्हणतात, "शिल्पा, अगं युगंधरला करू दे ना व्रत, तो म्हणतोय तो. काही बिघडत नाही. त्याची इच्छा आहे ना, तर करू दे त्याला हे व्रत." असं ते आता माईंनी सांगितल्यानंतर शिल्पाचं तोंड जरासं बंद झालंय. "आनंदी, हे बघ आम्ही येतो." आरतीला सांगतात, "तू काळजी घे आनंदीची, आम्ही येतो. मी आणि धनश्री आम्ही दोघी पुढे जातो. तू मागून ये." असं सांगतात माई आणि मग दोघी जणी तिकडनं बाहेर पडतात. तर "चल धनश्री," असं म्हणत माई घेऊन चालल्यात आता धनश्रीला. दोघी जणी बाहेर पडल्यात. शिल्पासुद्धा त्यांच्या पाठोपाठ आता इथे बाहेर पडते. तिला समजत नाही की कसं ह्याच्यावर रिएक्ट व्हावं. मिताली मात्र एकदा आनंदीकडे बघते आणि ती आपल्या विचारामध्ये हरवली की हा सगळा नेमका काय प्रकार आहे? कारण त्या दोघांना अजून माहितीच नाहीये बिचाऱ्यांना की आनंदीचं आणि युगंधर साहेबांचं नातं काय आहे ते. तर इथे वडावर सगळ्या बायका आधीपासूनच जमलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आता माई आणि धनश्री दोघी जण येतात. त्या दोघींना बघून बायका म्हणतात, "माई, धनश्रीताई तुम्ही दोघीच आलात? आनंदीताई नाही आल्या का?" असं म्हणून विचारतात. तर आता धनश्री आणि माई दोघी एकमेकींकडे बघतात. धनश्री म्हणते, ती नाही येऊ शकणार आहे." बायका लगेच विचारतात, "का?" धनश्री उत्तर देते, "तिला जरा बरं नाहीये वाटत." "अगं पण असं कसं? म्हणजे आम्ही सगळ्या बायकांनी ठरवलं होतं की यावर्षी वटसावित्रीची पूजा त्यांच्या हस्ते करायची आहे म्हणून, असं तिथल्याच बायका दोघी-तिघी आहेत त्या म्हणतात. आणि बाकीच्या बायकासुद्धा दुजोरा देतात त्याला. "हो ना, आता कुलस्वामिनी नाही तर पूजा कशी करायची?" असे सगळे प्रश्न चाललेत त्यांचे. तोपर्यंत प्रेक्षकांनो गाडी थांबलेल्याचा आवाज येतो आणि सगळ्यांचं लक्ष त्या गाडीकडे जातं. तर त्या गाडीतून स्वतः मालक साहेब म्हणजेच युगंधर गाडीतून उतरतायत आणि बायकांमध्ये कुजबूज चालली आहे, की हे आता इथे काय करतायत ते? आणि बायकांना पण समजत नाहीये, की हे इकडे का आलेत? तर आनंदीसाठी हे व्रत मी पूर्ण करेन, असं इथे युगंधर म्हणत येतो समोर आणि बायका मात्र असे आश्चर्यानं बघतायत. धनश्री आणि माईसुद्धा अशा बघतायत, की हे रूप वेगळंच आहे. तर आता युगंधर स्वतः पुढे चालत येतो त्या बायकांजवळ. पण तोपर्यंत बायका म्हणतात, "अहो मालक साहेब, तुम्ही हे काय बोलताय?" तर युगंधर स्वतः म्हणतो, "हो, मी हे सगळं पूर्ण विचार करूनच बोलतोय." आनंदी काही कारणांमुळे आणि तिच्या तब्येतीमुळे हे व्रत पूर्ण करू शकत नाहीये, पूजा करू शकत नाहीये आणि तिची पूजा करण्याची इच्छा होती. म्हणून तिच्यासाठी हे मी वटसावित्रीचं व्रत पूर्ण करणार आहे. तोपर्यंत एकटी बाई म्हणते, "अहो पण मालक साहेब, वटपौर्णिमेची पूजा आजपर्यंत कधीही एका पुरुषाने केलीच नाहीये.
हे व्रत हे आणि अधिकार एका सुवासिनीचेच राहिलेत आणि एका पुरुषाने वडाला फेऱ्या माराव्यात हे कसं शक्य आहे, असे बाकीच्या बायका विचारतात प्रश्न. तर मालक साहेब त्या प्रश्नावर उत्तर देतात आणि म्हणतात, का शक्य नाहीये? पुरुष का नाही पूजा करू शकत? देवाने निसर्गात असा कुठे भेदभाव केलाय का? का हे बाईने पुरुषासाठी उदंड आयुष्य जगण्यासाठी, मिळण्यासाठी उपवास करायचा? बाईनेच का ह्या गोष्टी करायच्या? पण मालक साहेब, ही पूर्वापार चाललेली परंपरा आहे. नवऱ्याच्या सुरक्षिततेसाठी जबाबदारी ही बायकोचीच असते ना, तर नवऱ्याची काही जबाबदारी नसते का? असा उलट प्रश्न इथे मालक साहेब विचारतात आणि बायकांच्या उत्तरं तोंड बंद होतात. मालक साहेब म्हणतात पुढे, "जर 7 जन्मांची सोबत हवी असेल, तर ही इच्छा फक्त एकट्या बाईचीच कशी असू शकेल?" असा प्रश्न इथे मालक साहेब विचारतायत. त्या 7 जन्मांपैकी 1 जन्मात जरी त्या पुरुषाने आपल्या बायकोच्या दीर्घायुष्यासाठी जर का पूजा केली, तर काय हरकत आहे? असा प्रश्न मालक साहेब विचारतात आणि मग पुढे म्हणतात, "का कधी एखाद्या पुरुषाने आपल्या बायकोसाठी एखादं व्रत केलं, तर काय बिघडलं?" हा प्रश्न विचारला इथे आणि प्रेक्षकांनो सगळ्या बायका हळू आपली म्हणजे पटतंय त्यांना. तर मालक साहेब पुढे म्हणतात, "आज माझी बायको घरामध्ये तिथे मृत्यूशी झुंज देते आणि तिचं मन या पूजेमध्ये या अडकलेलं आहे. आज नाईलाज म्हणा किंवा तिची अर्धवट राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी आज हा पुरुष वडाला फेऱ्या मारणार." असे इथे मालक साहेब ठामपणे सांगतात आणि म्हणतात, "7 जन्माची गाठ ही दोन्हीकडून असते, सुरक्षिततेसाठी असते. तर मग सुरक्षिततेची जबाबदारी ही फक्त एकानेच का उचलायची?" हा प्रश्न असा विचारलाय त्यांनी. पुढे म्हणतात, "सती जाण्याची प्रथा जशी समाजाने बंद केली, तसंच 7 जन्मांच्या सोबतीसाठी पुरुषाने वडाला फेऱ्या मारण्याची प्रथा आज या निंबाळकरांच्या घराण्यापासून सुरुवात होते," असं ठामपणे सांगतात इथे आणि हे ऐकून ना बाकीच्या बायका खरंच खुश होतात आणि मला सुद्धा हे जे काही म्हणणं आहे, ते पटलेलं आहे. तुम्हाला हे म्हणणं कितपत पटलंय, ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पण बरं का प्रेक्षकांनो, इकडे आता पुढे काय घडतंय ते बघा. आनंदी अजून ग्लानीतच आहे. आरती आणि आबा तिला उठवायचा, तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतायत. पण तोपर्यंत इकडे वडाची पूजा या मालक साहेबांनी सुरू केलेली आहे. ते पहिल्यांदा वडाला इथे छान पाणी वगैरे घालतात. माई त्यांना सगळं सांगत असतात. पण हे सगळा प्रकार बघून युवीला मात्र इथे प्रश्न पडलेला आहे, की बाबा आनंदीसाठी पूजा का करतायत? किंवा बाबा कुणासाठी पूजा करतात हा प्रश्न पडलाय. जसं-जसं इकडे मालक साहेबांची पूजा चालू होतीये, तसं इकडे आनंदीमध्ये थोडीफार हालचाल जाणवतीये प्रेक्षकांनो. बघा तुम्ही इथे जशी वडाची पूजाची पुढची प्रोसिजर चालू आहे, म्हणजे पुढची प्रक्रिया सुरू आहे. जसं की वडाला वाण देणं असेल, हळदी-कुंकू घालणं असेल आणि ह्या सगळ्या घटना जशा चालू आहेत, जसं-जसं माई सांगतायत तसं-तसं इथे मालक साहेब करतायत आणि तसं-तसं इकडे आनंदीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होतीये. जेव्हा इथे वडाला धागा गुंफतायत मालक साहेब, तो वडाला धागा गुंफल्यानंतर जेव्हा ते प्रदक्षिणा घालायला सुरुवात करतात, फेरी मारायला सुरुवात करतात वडाला, तेव्हा इथे आनंदीचा हात जरासा हलतो. पण हे सगळं बघून युवी मात्र तिकडनं निघून जातो. प्रत्येकजण म्हणजे इथे माई असतील, सगळेजण आनंदीसाठी प्रार्थना करतायत. मालक साहेब स्वतः इथे प्रदक्षिणा घालतायत. धागा जो काही आहे, तो गुंडाळतायत इथे वडाला आणि म्हणतात, "आनंदी हे तुझ्यासाठी." आणि हे एका वाक्यावर इकडे आनंदीचा हात जरासा हललाय. "तुझे अधिकार तुला मिळवून देण्यासाठी हे मी करतोय," असं मालक साहेब इकडे प्रदक्षिणा घालताना परत एकदा म्हणतात आणि आरतीचं लक्ष जातंय आनंदीच्या हाताकडे. सगळ्यांनाच इथे आश्चर्य वाटतं इथे. मितालीला सुद्धा आश्चर्य वाटतं, शिल्पाताईला सुद्धा आश्चर्य वाटतं. आबासुद्धा असे एकदम बघायला लागतात. आनंदीचा हात असा जरासा इकडे हललाय बरं का. तिने असा हात सरळ करायचा प्रयत्न केलाय आणि आता काय घडणार पुढे? मालक साहेबांची ही वटसावित्रीची जी काही पूजा आहे, ती खरंच अबोल आनंदीचे इथे प्राण वाचवू शकेल का? बघूया एपिसोड शेवटपर्यंत बघा नेमकं काय-काय घडतंय ते. आनंदी, आरती, अगं हे बघ आनंदीनं हात हलवला असं म्हणत इथे आबा हाका मारतायत. तर आरती सुद्धा डोळे पुसत आनंदाश्रू आले तिच्या चेहऱ्यावर. आरती हाक मारते आनंदीला, "आनंदी, आनंदी" असं म्हणत आणि इकडे मात्र प्रदक्षिणा घालण्याचं, वडाला फेऱ्या मारण्याचं अजूनही सुरू आहे.
मालक साहेब अजूनही वडाला फेऱ्या मारतायत. जसजशा फेऱ्या मारतायत तसतसे इकडे आनंदीमध्ये जागृतपणा येतोय आणि हे सगळं बघून शिल्पाताई मात्र चकित झालेली आहे. आबा परत एकदा म्हणतात, "ए आनंदी, हे बघ आनंदी, आनंदी" हाका मारत असतात. आरती सुद्धा हाका मारतीये. आणि बॅकग्राऊंडला जे काही शंखाचं म्युझिक लागलंय ना, शंखनादाचं, त्यामुळे तर तो प्रसंग अजूनच उठून दिसलाय. आता प्रेक्षकांनो इकडे सगळ्या बायका बघतायत आणि तोपर्यंत इथे मालक साहेब स्वतः म्हणतात, "समिधा मला माहिती आहे तू जिथं कुठं असशील, तिथून मला पाहत असशील. तू जसं सांगितलं होतंस ना, तसंच अगदी मी हे सगळं करतोय." आणि आता प्रेक्षकांनो मालक साहेबांच्या म्हणजेच इकडे फेऱ्या, प्रदक्षिणा ज्या काही आहेत त्या मारून झाल्यात. आरती हाक मारतीये, "डॉक्टर, डॉक्टर इकडे लवकर या" असं म्हणून हाका मारतीये. आनंदी जराशी शुद्धीवर येतीये इथे. आनंदीला शुद्धीवर येताना बघून इथे "तुझी कृपा झाली रे बाबा, माझी पोरगी शुद्धीवर आली" असं आबा प्रार्थना म्हणतात इकडे. आणि आता मालक साहेबांची प्रदक्षिणा जी काही आहे ती पूर्ण झालेली आहे आणि ते वडाच्या झाडाजवळ असे उभे आहेत शांतपणाने. प्रेक्षकांनो पुढे काय घडणार? आता एक नवीनच इथे नाटक सुरू होईल किंवा ड्रामा सुरू होईल. ते म्हणजे आनंदीसाठी किंवा आनंदीसाठी पूजा का केली हा प्रश्न आहेच. आनंदीचं आणि मालक साहेबांचं नातं मितालीसमोर आणि सगळ्यांसमोर येणार का या दोघांसमोर? शिल्पा मात्र शॉक होऊन बघतीये हा सगळा प्रकार जो काही चाललाय तो. तिचं असं चाललंय, की म्हणजे नेमकं आता तिला काय ह्याच्यावर रिएक्ट करायचं हेच कळत नाहीये. आता प्रेक्षकांनो बघूया पुढे काय घडणार आहे ते. आजोबा मात्र इथे व्यवस्थितपणे बघतायत. आरती आनंदाने बघतीये आनंदीकडे, की येतीये ती हळू शुद्धीवर. आता पुढे काय घडेल? काय बोलेल आनंदी शुद्धीवर आल्यानंतर? परत ती त्या व्रताबद्दल विचारेल का? ते बघूया. पण जेव्हा इथे मालक साहेबांच्या प्रदक्षिणा पूर्ण होतात, तेव्हा त्यांना आनंदीचा हसरा चेहरा दिसतो आणि त्यामुळे त्यांना कळतं, की आपली पूजा इथे सार्थक झालेली आहे. जे काही आपण व्रत केले किंवा जी काही पूजा केली आहे, ती पूर्ण झालेली आहे हे त्यांना इथे कळतं. कारण त्यांना आनंदीचा हसरा चेहरा इथे समोर दिसतो. आता माईंनी सांगितल्याप्रमाणे ते पुढची प्रक्रिया जी काही आहे ती पूर्ण करतात इथे आणि नमस्कार करतात मनोभावे वडाला. बघूया आनंदीला तपासायला डॉक्टर आल्यानंतर ते पुढे काय म्हणतायत. तर तोपर्यंत इथे प्रेक्षकांनो आरती, पृथ्वीने औषधं पाठवून दिलेली आहेत असं म्हणत शेखर येतोय आणि ते नर्स म्हणते, "बरं झालं औषधं वेळेवर मिळाली ते. आता ती जी काही इंजेक्शन्स वगैरे द्यायची आहेत, ती इंजेक्शन्स इथे नर्स देतीये आनंदीला. कारण आनंदीला आता शुद्ध जराशी आलेली आहे. नर्स पुढे म्हणते, "इंजेक्शन दिलंय मी तिला आता. थोड्या वेळाने तिला पूर्ण शुद्ध येईल. म्हणजे आता ती अर्धवट ग्लानीतनं शुद्धीवर जराशी आली ती पूर्ण शुद्धीवर थोड्या वेळाने येईल" असं सांगते नर्स आणि मग म्हणते आरती हाक मारते आणि म्हणते, "आनंदी?" तर लगेच "आरतीताई" असं म्हणत आनंदी शुद्धीवर आली. आरती विचारते, "आनंदी तुला ऐकू येतंय का? समजतंय का तुला?" तर इकडे आनंदी म्हणते, की "हो, मला ऐकायला येतंय." तर "देवच पावला" म्हणायचं असं सुमन म्हणते. तर "मॅडम तुम्ही ठीक आहात ना?" असा प्रश्न इथे विचारते नर्स. तर लगेच आनंदी म्हणते, की "मी ठीक आहे." नर्स पुढे म्हणते, "रिस्पॉन्स चांगला आहे. मी खाली जाऊन डॉक्टरना कळवते. तुम्ही यांची काळजी घ्या." असं म्हणत तिथून बाहेर पडते. तर आरती, "हे बघ सांभाळून घे हिला. काय लागलं तर मला फोन कर. सुनीता लक्ष दे." असं म्हणत ते शेखर सुद्धा तिकडनं बाहेर पडून जातो. सुमन आणि आरती दोघीजणी तिथे आहेत आता आणि आरती म्हणते, "आनंदी, अगं घाबरवून सगळं सोडलं होतंस तू सगळ्यांना. प्रत्येकाचा जीव तू टांगणीला लावला होतास माहितीये का तुला? तू सुखरूप डोळे उघडलेस बाई." पण लगेच "आबा, आबा कुठे आहेत आरतीताई? ते नीट आहेत ना?" असा प्रश्न आनंदी विचारते. आरती म्हणते, "हो, हो, ते ठीक आहेत. तुझ्या तब्येतीसाठी मंदिरात गेलेत. तू शांत हो बरं आणि आराम कर. फार बोलू नकोस." "पण माझं व्रत" असा आनंदीला प्रश्न पडतो. आनंदी म्हणते, "माझं व्रत पूर्ण नाही झालं आरतीताई. पूजा अर्धवटच राहिली." तर आरती म्हणते, "नाही आनंदी, काही अर्धवट वगैरे राहिलेली नाहीये तुझी पूजा. तुझी पूजा पूर्ण झालीये." "मग पूजा कशी पूर्ण झाली?" हा प्रश्न आनंदीला म्हणते, "मी तर इथे आहे." तर आरती म्हणते, "मालक साहेबांनी केलंय तुझं व्रत पूर्ण. तुझं व्रत पूर्ण करू शकणार नाहीयेस हे कळल्यानंतर मालक साहेब स्वतः गेलेत आणि सगळ्या बायकांसमोर वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्या आणि त्यांनी पूजा सुद्धा केली. तुझ्या वतीने जे काही करायचं ते केलंय. हे असं समजून घेणारा नवरा तुला मिळाला
म्हणूनच खरं तर आबा मंदिरात गेलेत नवस फेडायला असे इथे आरती म्हणते आणि प्रेक्षकांनो आनंदी इथे ना वेगळ्याच टेन्शनमध्ये हरवले. मालक साहेबांनी हे नव्हतं करायला पाहिजे होतं असं म्हणते. आरती विचारते, "पण का?" तर आनंदी म्हणते, "अगं आरतीताई, घरातल्या मुलांनी किंवा इतर कोणी मालक साहेबांना वडाच्या फेऱ्या मारताना बघितलं असेल, तर त्यांना काय वाटेल? मालक साहेब मला मला त्यांना भेटायचंय," असं म्हणत आनंदी उठत असते, पण तिच्या डोक्यात कळ येते. तर आरती म्हणते, "आनंदी, आनंदी हे बघ, हे बघ, तुला वेड लागलंय का? झोप तू. हे बघ तुझ्या डोक्याला चांगलाच मार बसलाय. तू आराम कर, कुठेही जायचं नाहीयेस, इथेच बसून राहा." तर आनंदी म्हणत असे, "नाही, मला मालक साहेबांना भेटलं पाहिजे, मला गेलं पाहिजे." आरती म्हणते, "हे बघ आनंदी, प्लीज तू इथे थांब. मी जाते आणि बघते मालक साहेब कुठे आहेत ते. हे पण तू इकडनं अजिबात हालू नकोस." आता आरती म्हणते सुनीताताईंना, "सुनीताताई तुम्ही थांबा इथे, मी आलेच." असं म्हणत नाही ते आरती निघून गेली बरं का. आणि सुनीताताई म्हणतात, "अहो आनंदीताई तुम्ही नका काळजी करू. जर मालक साहेबांच्या मुलांनी त्यांना वडाच्या फेऱ्या मारताना बघितलं आणि त्यांनी मालक साहेबांना विचारलं, की तुम्ही घरातल्या एका नोकरासाठी एवढं का करताय? तर ते काय उत्तर देतील हा प्रश्न आनंदीला पडलाय." आणि म्हणतात आनंदी म्हणते, "त्यांचं हे गुपित माझ्यामुळे माझ्यामुळे बाहेर येईल." तर सुनीता म्हणते, "अहो आनंदीताई तसं काही नाहीये. तुम्ही नका विचार करू. तुम्ही शांत पडून राहा बरं." तर आनंदी म्हणते, "काय करू मी?" असं एकदम तिचं सगळं म्हणणं, बोलणं चालू आहे. बिचारीला टेन्शन आलंय आणि सुनीताला पण कळत नाहीये, की आनंदीला कसं समजवायचं. आनंदी पण टेन्शनमध्येच आहे. बघूया पुढे काय घडणार आहे ते. पण उद्याचा भाग ह्याच्याही पेक्षा इंटरेस्टिंग असणार आहे. कारण इकडे युवी विचारतोय, "वडापाशी तुम्ही कुणासाठी पूजा करायला गेला होतात?" आणि "दादा, आता आज उत्तर देऊनच टाक. समिधा वहिनीची शपथ घेऊन सांग, की तू ताट घेऊन कुठे गेला होतास आज?" असा प्रश्न विद्याधर विचारतोय. शिल्पा बोलत असते. तोपर्यंत मालक साहेब म्हणतात, "ज्याला खरं ऐकायचंय ना, त्याला खरं ऐकवतोच मी." नेमकं काय बोलणार मालक साहेब आणि ह्याच्यानंतर त्यांचं नातं कसं बदलणार ते बघूया. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.